हाय नमस्कार. बघा हे निघालच तर ना. हं. तर आता आमच्या दोघीच्या पण व्हिडिओला उशीर झालाय. बरं आता तर काय बॅलन्स संपलाय आणि माझं काय नाही, माझा हाय बॅलन्स. इकडं आल्यावरच टाकला होता बॅलन्स, त्यामुळं तर काम बिम काय सकाळीच झालंय. आज काय स्वयंपाकाला सुट्टी आहे, शिळपाकच खातेले. भाऊजी ना वया चिलटच का फिरायला लागले ते काय माहिती. चिलटच कशाला आणले ते होता दुखणं आल्यावर दुखणं यायचं असल्यावर होय. बर बघा ये किती बी त्याला मारलं का ते चिरटच येत आहे. तर हे झंपरा लागलाय माझं, हे कडे लावा पाहिजे ना. तर ताई म्हणते ते मी बाहेर बसून व्हिडिओ करते. सकाळनं काही केलंच नाही स्वयंपाकाचं, म्हणजे स्वयंपाकच केलं नाही तर स्वयंपाकाचा कसा करणार आहे का नाही. चहा पाणी पण झालं, नाश्ता झाला. इथंच बसून आम्ही ताईनं मी थोस्ट खाल्ली. तरी ताईची इथं झोपलेले कपडे टिपातले काढले ते त्यांना शेल्टर वर द्यायला. आणि ते भाऊजी आपलं लोळते तर तिकडं आहे ना. भाऊजी आले ते काल रात्री किती वाजता आले तर काय माहित नाही. मी झोपले होते तर मग म्हटलं तुम्हाला जरा अंगण ते थरथर कापतंय त्याच्यामुळं झोपली. परत मग रात्री काय ना 12 वाजता मला उठवलं, अगं खाकी खाकी, पण काय डोळा उघडत नव्हता माझा. रात्री 8 वाजता झाला स्वयंपाक, मग ते जेवण ती करून गेलं. सकाळी उठली लवकर 6 वाजता. मला वाटलं त्यांना स्वयंपाक करून डबा बिबा नेत्याला, पण त्यांनी काही डबा नेत नाही आज. त्यांना का नेणार, मला काय केलं त्यांना. होय, जे आपण काळजी करतोय त्याला जास्त काळजी नसल्यावर काय करायचं. म्हणजे तर ती मला म्हणलं डबा काय नको, माझं काही जिरत नाही, मला काय तिथं लई नेटाचं काम नाही त्याच्यामुळे. नाहीतर म्हणतात की लगेच कसं काय नवऱ्याला अशी बोलायला लागली. तर मी आपलं थोडीशी मज्जा चमची घेतल्या त्याच्यामुळं थोडंसं मी असे बोलले. मग ते खाऊन गेलं शिळच. रात्रीचं होतं भाजी, ते भात होता, भाकरी केलेल्या होत्या. 4 भाकरी केल्या. मला वाटलं भाऊजी लवकर येते ना, त्याच्यामुळं त्याला चमकायला लागले. त्याच्यामुळं मला वाटलं खात्याला भूक घेतलं असतील, त्यामुळे मी लवकर स्वयंपाक केला. पण भाऊजी काय रात्री, भाऊजी किती वाजता रात्री आला तुम्ही? 10 वाजता. मग इथं घरी कुठं कधी आला? तिथे बसतो गार्डन मध्ये. तर भाऊजी ताईला आणायला वाटतं तिकडे गेलं आहे ना. कामावर ताईचे गेलं, कारण का मी तर काल गेली नव्हतं, तुम्हाला तर माहितीच आहे. तर आता सध्याला सुद्धा मला ताप पण तीन आलेला आहे. पण आज जाणार आहे मी कामाला. रोज तर काम बुडवून मला तर जमत नाही. बघा भाऊजी म्हणते की सुट्टी. अहो भाऊजी सुट्टी घेऊन घर भाडं आहे, हप्ता आलाय मोबाईलचा, त्यात उचल झाली 1,500 रुपये पुरीला तिकडं भरलेलं. काय करायचं ते भरल्याचं तर 8 दिवस, 8 दिवसातलं हे. आणि त्यांचं तर कसं महिन्यावर आहे पैसे, त्याच्यामुळं काही हे आहे. ते बघा आंघोळ काय आंघोळच नव्हते, केस बिस घिसरायचे. काही तर एवढी मोठी कणी आली. आता ही माळीन हाय का नेमकं काय आहे काय माहित नाही. इतकं तर ही नाक अजून दुष्काळ 13 महिना होय भाजी. बाई ते दुखती या. आणले का टिकले बिकले? आणलं काय तिला सांगितलं तुम्ही. त्याची लगेच ओळख बी झाली, कुठं टिकले पण आणल्या. नटायचं पिटायचं काय. आमच्या इकडं बघा आल्या कसल्या हिरोईन असल्या दिसायला लागल्यात. नजर लावू नको मला. नाही बाई, आता गोर झालाय की झाले उलट काळे. तू झाले गोरी, तू झाले गोरी. तुझ्या तोंडावर तिळ ना तिळ दिसायला लागलाय बारीक.
पहिले पिकलेले ही बारकी होती का बघ कसली मोठी आहे काय मग. छान दिसते. दुसरे का चांगले शेंदूर कसा घ्यायचा त्या काय लावला का शेंदूर. नाही दिसत का? बघ हेडू मध्ये दिसना. हा दिसतंय हेडू मध्ये दिसतंय बाहेर दिसतंय. असं राहिल्यावर राधा हीच शेतीत आल्या शेतीत सारखं राहावं लागतं. होय का. मग काय चला आता आपला दुसरा व्हिडिओ करायचा आहे. खरंच दिसत नाही. ते चमकतंय तसंच दिसल्यामुळे दिसत नाही. पायला ती आणि बिन आहे बघा काय घाला. तुला काय घेऊ नको म्हणते का नाही मी घे तुला भेटसाठी घेत नाही त्याला काम नाही. ताई म्हणते ते मला मेहंदी लाव म्हातार दिसायला. आता बघू कुठं मिळायचं. हे हात दुखतंय. मला इसकटल्याने वाटायला का नाही बाहेर दिसतंय तर मला तसं मोबाईल मध्ये दिसतंय. असं दिसतंय ही असा चाप लावला काही परत अजून हे गुंततंय. आता फील करते आणि निघायचं बघतो. टिकलीवर टिकली आहे का खाली आज बाहेर दिसताय एक नंबरच. चार टिकले लावायला एक नंबर दिसताय. खरंच घे उलट स्वातीला कलर आलाय बघा तुम्ही. होय भाऊजी आलाय काय. हा मला तर सकाळी काय म्हणते ते बाळातीन झाल्यावर दिसायला लागली. अगं केवढीशी बारकीच्या बारकीत तिळ दिसायला लागला ते हो किती बारका आहे हे तुला तुला सुद्धा कधी दिसला नसेल. तिथला फक्त दिसतो मला बारक्यातला बारकत तिळ दिसला. तर जाऊ दे आता हे नाकी एक वेगळं दुखतंय तर घेते उरपून आता आणि निघायचं बघतो आम्ही.